नमस्कार, परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो। मी दिलीप बनकर। पाहूया आजच्या ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी असंघटित कामगार विभागाची जिल्हा आढावा बैठक परभणी शहरातील वसमत रोडवर असलेल्या सावली विश्रामगृह येथे पार पडली। या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य संघटक सचिव बळीराम नखाते यांची उपस्थिती होती। असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष अनिल पुरी, शहर जिल्हा कार्याध्यक्ष समीर कुरेशी यांच्या पुढाकारातून बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी ग्रामीण उपजिल्हाध्यक्ष शंकर झाडे, विधानसभा अध्यक्ष साजिद खान, राजेश जोगदंड, गजानन चौधरी आदींची उपस्थिती होती। या बैठकीसाठी महाराष्ट्र राज्य संघटक सचिव बळीराम नखाते यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले की पुणे येथे होणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापन दिनानिमित्त परभणीतील सर्वच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे कार्यकर्ते रवाना होणार असल्याचे सांगितले। यावेळी येणाऱ्या निवडणुका पंचायत समिती, जिल्हा परिषद, नगरपालिका यांना सामोरे जाण्यासाठी या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते। शहरामध्ये सदस्य नोंदणी मोठ्या प्रमाणात करण्यात येणार असल्याचेही यावेळी असंघटित कामगार विभागाचे महाराष्ट्र राज्य सचिव बळीराम नखाते यांनी माहिती दिली। परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत। शिक्षकाचे पितामह म्हणून ज्यांची ओळख संपूर्ण महाराष्ट्रात आहेत असे शिक्षण आमदार, शिक्षक सेनेचे राज्य अध्यक्ष जमो अभ्यंकर साहेब यांच्या नेतृत्वाखाली प्रशिक्षण कालावधीमध्ये आणि शिक्षण क्षेत्रात भरभरलेल्या सगळ्या गोष्टीविषयी शासनाचा आणि शिक्षण संचालक राहुल रेखावार यांचा धिक्कार करण्यासाठी, निषेध करण्यासाठी आणि त्यांची त्या पदावरून हकालपट्टी करण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रभर शिक्षक सेनेच्या वतीनं या ठिकाणी आंदोलन, निवेदन रूपी आंदोलन चालू आहे। यामध्ये आमच्या शिक्षक सेनेचे परभणीचे महानगराध्यक्ष प्रकाशराव हरगावकर सर, जिल्हा सरचिटणीस पंडितराव दराडे, जिल्हा कार्याध्यक्ष नरेंद्र दिशागर, तसेच तालुका संघटक गिरीश पिंपळगावकर, प्राध्यापक राखुंडे सर यांच्यासह सर्व शिक्षक सेनेचे पदाधिकारी आज या प्रशिक्षण स्थळी येऊन शिक्षकांना या विषयीचं जागृती करून शिक्षकांच्या निवेदनावर निषेध व्यक्त करून आणि हे निवेदन मुख्यमंत्र्याला पाठवून या रेखावरची हकालपट्टी होणार नाही तोपर्यंत आमची शिक्षक सेना गप्प बसणार नाही। येणारे जे काही प्रशिक्षण असतील यामध्ये शिक्षकांच्या संघटनेला विचारात घेऊन त्याची आखणी केली जाईल असं या ठिकाणी आम्ही संघटनेच्या वतीनं सरकारला आव्हान करू इच्छितो। प्रतिनिधी बालाजी कांबळे, DNA मराठी, परभणी। आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात। शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत रहा परभणी न्यूज।